मैत्रीचा सात बारा. हॅलो. हॅलो. खूप दिवसांनी कविता करतोयस. सिद्ध्या पाणी पास कर ना. कसा होता दिवस? माझा एकदम मस्त होता. तुझा कसा होता? ठीक. छाया नसल्यामुळे जरा हेक्टिक होता. तुला माहिती आहे योगिता, आज सकाळी काय झालं तू गेल्यानंतर? काय? महायुद्ध झालं. महायुद्ध. जर आपलं घर वाचलं नाहीतर हमास सारखी अवस्था झाली असती. एक होता अस्सर लष्करांचा बंगला असं म्हणायला लागला असतं. का रे, काय झालं? काय होणार आहे, पारंपरिक युद्ध झालं संचित आणि दौलत मध्ये. आता का भांडले हे? त्यांच्या भांडणाला काही कारण लागतं का? ते काहीतरी संचिता जॉबला जात असताना तिच्या परफ्यूमचा स्मेल आमच्या रूम पर्यंत आला आणि त्यामुळे दौल्याची झोपमोड झाली असा दौल्याचा आरोप आहे. मूर्ख आहे का दौलत? नशीब मी मध्ये पडलो नाही, नाहीतर महायुद्ध माझ्याकडे सरकलं असतं. कठीण आहे पण. मी तर म्हणते एक वेळ भारत पाकिस्तान मधलं युद्ध थांबेल आणि या दोघांचं युद्ध कधी थांबणार आहे काय माहिती. अजिबात नाही थांबणार. मला काय वाटतं योगिता, आपण ना यांच्या भांडणावर काहीतरी उपाय काढला पाहिजे. काढला तर पाहिजे, पण काय करू शकतो? सिद्ध्या, आज एक गेम खेळूया का रात्री? कोणता? ट्रूथ अँड डेअर. हा, पण यानं काय होणार आहे? हे बघ, आपण त्यांना ट्रूथ मध्ये असे प्रश्न विचारू शकतो किंवा डेअर मध्ये असे डेअर देऊ शकतो की मे बी एकमेकांना समजून घ्यायला मदत होईल. होऊ शकतं. ट्राय करायला काय हरकत आहे? हां, एक्झॅक्टली. आता बघू कितपत वर्क होतंय, पण फन होईल. म्हणजे खूप दिवसात आपण सगळे पण असे छान गेम खेळलो नाही आहोत. करू शकतो. चालेल. डन. जेवणानंतर खेळूया मग. यस, नक्की. Done. तू घ्या आवरून, मी येतो. हो हो चालेल. हे असले खेळ खेळायचं वय आहे आपलं. काय सांगतीस? मग दिवसभर झोपून राहायचं पण वय नाहीये आपलं. तुला दुसरा काही विषय मिळत नाही का? सारखं माझी झोप काय ती. योगिता, जे काय असेल ते पटकन चालू करा. मी तो कोणाची फालतू बडबड ऐकायला नाही आलेले. हा, मी पण इथं कोणाला फालतू माणसांना ऐकवायला नाही आलं. तेच म्हणलं, अजून बैल बोलला कसा नाही ना. तरी म्हणलं हे थांबा. अरे केवढा सुंदर गेम आहे हा. खेळूयात आपण मस्त. हा, मी पण माझ्या कॉलेजच्या मित्रांसोबत खेळायचो हा गेम. मग आम्ही काय दुश्मन आहोत का? असं बोलतोय जसं 70 वर्षांचा म्हातारा झाला. कॉलेजमध्ये असताना खेळायचो म्हणे. मेरे भावना को समजो यार सीड. तर ट्रूथ अँड डेअर असा सिंपल गेम आहे. नियम फक्त एक आहे. जो कुठला तुम्हाला टास्क दिला जाईल तो पूर्ण करावाच लागेल. Yes. हो. आणि जर ट्रूथ आलं तर खोटं बोलायचं नाही बरं का. मैत्रीची शपथ आहे सगळ्यांना. अगं डायरेक्ट मैत्रीची शपथ. का शंका आहे तुला? नो. चला चला लवकर खेळू. तर संचिता, ट्रूथ का डेअर? ऑलवेज डेअर. ओके. तर तुझी डेअर अशी आहे की तुला दौलतला प्रपोज करायचं आहे आणि ते पण गुडघ्यावर बसून. मला नाही जमणार आहे, मी निघतीये. थांब. तू असं निघून जायचं नाहीये. तू रूल ब्रेक करतेस. मला डेअर कम्प्लीट करायचंच नाहीये. संचिता यार, गेम आहे हा आणि सगळ्यांवर नंबर येणार आहे. सिद्ध कोणाला पण डेअर जमतोय. काय काय ते नुसती नियम सांगण्यापुरती असतात, नियम पाळायला एक पण येत नाही. असली बेहतरी असतात. घरी जावा म्हणा जमत नसतं तरी यायचंच ना इकडे. मी नसतं ऐकून घेतलं. दौलत उभा राहा. दौलत हात दे.
का करतोस तू असा? प्रेम करते ना मी तुझ्यावर खूप, आणि तू चिडलास ना माझ्यावर की मला दिवसभर करमत नाही. नको ना चिडत जाऊ. तू कोणी बाळास ना माझं. आता चांगलं वागायचं. झालं. झालं. नाही नाही नाही, हे बघ 5 लाईन्स. संचिता फक्त 5 लाईन्स. योगिता झालं की बस माझं. नाही पब्लिक की डिमांड 5 लाईन. 5 लाईन्स. दौलत ते गुडघ्या गुडघ्या कम ऑन. हा दौलत, आणि मला तुझ्या आळशीपणाशी पण काही प्रॉब्लेम नाही. योगिता बस. नाही ठीक आहे. वाव. व्हेरी गुड. दौलत बोलते सब झुकते. सपला विषय आता. शट अप. असं करच. शट अप. चला आता नेक्स्ट. चला रेडी. आला ग बाई आला ग शिद्द्यावर नंबर आला बाया शिद्द्यावर नंबर आला. तर सर काय घेणार, ट्रुथ की डेअर? ट्रुथ. तर आपल्या सिद्धार्थ सरांनी ट्रुथ घेतलेला आहे, आणि हा जरी परग्रहाचा वाटत असला तरी आपल्या पृथ्वीवरचा राहणारा हा माणूस आहे. त्यामुळे ज्या पृथ्वीवरच्या माणसाला ज्या गोष्टी आवडतात, वाचतात, बोलतात, काय जे करतात त्या सगळ्या गोष्टी याला देखील आवडतात. तर त्याच्यामुळे माझा असा प्रश्न आहे की माझा तुला प्रश्न आहे की तू त्याला प्रश्न विचारणार आहेस का नाही? थँक्यू सो मच. प्रश्न माझा असा आहे की जर तो त्या गोष्टी पण करतो, त्या सगळ्या गोष्टी लोक करतात, तर मग त्या कविता नक्की कोणासाठी होत्या ज्या तू लिहितोस? ओके. त्यात काय एवढं इंटरेस्टिंग. ती कविता मी माझ्या जुन्या मैत्रिणीसाठी करत होतो. कोण? होती एक अशीच माझी मैत्रीण. तेच म्हणजे त्या कविता ज्या संचित केल्या गेल्या होत्या त्या कोणासाठी होत्या? हा म्हणजे ते काय झालं ते या शहरात एक मुलगी आली होती नवीन. आणि सुरुवातीला ती ज्यावेळी आली त्यावेळी माझा क्रश होता तिच्यावर. क्रश होता. हा. आणि मग नंतर आमची घट्ट मैत्री झाली. अरे वा. त्यामुळे मग तो पार्ट राहिला नाही. मग आम्ही चांगले मित्र आहोत. अच्छा. म्हणजे होतो आहे. अच्छा. निबंध झाला असेल तर नाव सांगशील? योगिता तो काहीच नीट सांगत नाहीये. संचिता यार नावात काय झालं ना, सांगितलं मी कोणासाठी करत होतो ते. माझी होती क्रश. ह्याला काय अर्थ आहे डॉक्टर? तुला ना स्टेथोस्कोपची शपथ आहे तुझ्या. दावल्या इथं स्टेथोस्कोपचा काय संबंध? हे बघ यानं प्रश्न विचारला, मी उत्तर दिलं, संपला विषय. चला 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 चला. विचारा डॉक्टर. बोला महाराज काय घेणार? डेअर. ओ नाईस. डेअर. तर ह्याला डेअर काय द्यायची? यार नको यार, सोडा की मला. नाही दुसऱ्यांचं बघताना मजा येत होती ना. मला सोडा. आता आम्हाला येऊ दे. थांब. हळूहळू आद्या. कम ऑन आद्या. कम ऑन यू कॅन डू इट. हळूहळू आधी अरे यार अख्खा अंग सोडून दिलं त्यानं. आता तू मोठा स्टार होणार आद्या. काय होतं यार? हळूहळू उठ. हळू. बापरे. ट्रुथ का डेअर? ट्रुथ. अंगात इतका आळस भरलाय, डेअर का घेशील तू? सत्यमेव जयते. त्यामुळे ट्रुथ. तर
ॲडव्होकेट दौलत, तुमच्या मनात संचिताविषयी एवढा राग काय? कोण संचिता? दौलत जरा नीट बोलत जाऊ का, डोक्यात नको जाऊ. अजून एक जर ती कधी अडचणीत असेल तर तुम्ही तिला मदत कराल का? कशाला? पण कोण संचिता? हे बघ मी पुन्हा सांगते, नीट बोलत जाऊ ग, डोक्यात नको जाऊ. प्रश्नाचं उत्तर दे. काय होता प्रश्न? डम. संचिताचा राग का येतो मला? ती स्वतःला शहाणी समजते. ती सोडून बाकी सगळी मूर्ख आहेत. ती स्वतःच लय शिकलेली आहे, तिला जगातलं सगळं नॉलेज आहे, तेव्हा ती सगळ्यांना मूर्ख समजते. ती मला पण मूर्ख समजते. अरे समजायचं काय त्याच्यात दौलत, तू आहेसच मूर्ख. बघितलं माझं ट्रूथ चालू आहे ना. हिला काय मध्ये बोलायची गरज आहे का? सतत चोमडेपणा करायचा. ही एक नाही, ही जी दुसरी सवय चोमडेपणा करायची, दुसऱ्यांना टोमणे मारायचे, दुसऱ्यांवर नियम लादायचे. ही काय स्वतःला प्राईम मिनिस्टर समजते का? कुठं मागच्या मी तू आर्मीत ट्रेनिंगला होतीस, शिकवायला होतीस का कुठं? हो होते. झालं तुझं? प्रश्नाचं उत्तर दे. जर ती अडचणीत सापडली तर तिची मदत करशील का नाही? कोणाला हवी आहे मदत? अरे पण हा काय प्रश्न आहे? ते आमचं आपाप साधलंय ना. म्हणजे खानदानी दुश्मनांचे पण काहीतरी उसूल असतात. आणि समजा ह्याला काय ह्या घरात अडचण आली तर मी काय मदत करणार नाही, कारण इथं तुम्ही सगळे आहेत तिला मदतीला. हे घर सोडून जर बाहेर तिला काय माझ्या मदतीची गरज लागली तर मी करीन तेव्हा. ठीक आहे. Fair enough. गुड, मिळालं उत्तर. चला पुढे जायचं. पुढे. सो योगिता, ट्रुथ की डेअर? डेअर. नाईस. तर तुझा डेअर असं आहे की ते अगं हे वाव, काय डेअर आहे. आधी काय ते आता आलं तसं नाही बोल. ते हे यार सांगायला ओकेला काय? सोप्प आहे. चल. थैंक गॉड, आज तो मेरी ट्रेन छूट ही जाती. वाहेगुरु, थैंक यू सो मच. ओ मावशी, चलो, इतनी भी सुंदर नहीं हूँ मैं. कोणाच्या मावशी आहेत त्या? हट जाओ. अहो मावशी तिकडे बसा ना. हे जेंट्स डबा. ओ काय कुछ लिहाज करो, इंसान सोया है. तुमच्या मावशीनं मांडीव घ्या की. ओ आजोबा, आमच्या मावशीनं येत त्या. चाय गरम है, गरम ले लो साहब, चाय गरम. योगिता, अजिबात ट्रेन सारखं वाटत नाहीये ग. ते ट्रेनचं फिरायला पाहिजे नाही का? रिपीट आफ्टर मी. ओके. चाय थोड़ी चाय पी लेते हैं. अदरक वाली चाय. कम ऑन. बर. हाँ, ये चला हाला. तू पण पुन्हा येते का? नहीं शट अप. हाँ, ठीक है. चाय आ गई. गरम चाय. साहब चाय ले लो. चाय ले लो. कितना रुपया? 10 रुपए साहब. 10 रुपया. सस्ता है. जी पे कर देते हैं. साहब ऐसे मत देखो, चाय ले लो. चाय बीवी का टेंशन दूर हो जाएगा, बच्चे का पढ़ाई का टेंशन दूर हो जाएगा. चाय ले लो. अरे ये ट्रेन में अच्छी चाय वाली पहली बार देखे हैं. भैया जी चाय. ओ बहन जी है, बहन जी. छेड़ो मत. बहन जी चाय हाइजेनिक है ना? मतलब आपके मुंह से लग रहा है कि हाइजेनिक हो सकती है. हाँ ठीक है देखते हैं. ले लो. एक कप में जिंदगी भर ताजगी. चाय. कितनी ताजगी आ गई मेरे मुंह पे. देखो पहिलं काय असला चहा विकायला लागल्यावर आहे ना, चहा विकणाऱ्याला किडनी विकायला लागतील. पोरींनो तुमच्या कामाचं नाही, तुम्ही कॅफेत आहे ना कॉफीच विका. ह्याला असलं जास्त आहे कुठे. योगा. व्हेरी नाईस. खूप सुंदर भारी. कसं एकदा परत एकदा पुन्हा एकदा. चाय. मला एकदा सांग ना.
परफेक्ट, ही त्यांच्यातलीच वाटते. आद्या बोला, आता तुम्ही काय घेणार, ट्रूथ की डेअर? ए पण डेअर झाले ना मग. आता ट्रूथ. तुम्हाला सगळं माहितीये यार, त्यामुळे काय ट्रूथ घ्यायचं? डेअर. आम्हाला काय माहिती नाही. ट्रूथ. ओके. मी विचारतो. आद्या सिरियसली माझा एक प्रश्न आहे तुला, की तू एवढ्या उचापत्ती करतोस, धडपडी करतोस, ऑडिशनला गेलास तरी दरवेळी तुझं रिजेक्शन होतं, तरी सुद्धा तुझ्या चेहऱ्यावर कधीही सिरियसनेस नसतो. तर मला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की आयुष्यात कुठली गोष्ट अशी आहे की त्याचं तुला रिग्रेट वाटलंय? नाईस क्वेश्चन. रिग्रेट? माझा कसला रिग्रेट? अरे पण काहीतरी असेलच की. आद्या मैत्रीची शपथ. खरं सांगायचं तर आम्ही सगळे एकदा गेलो होतो दी शाहरुख खान यांच्या फिल्मच्या शूटिंगसाठी, आणि मला व्हॉट्सअपवर मेसेज आला होता की ज्युनियर आर्टिस्ट रिक्वायरमेंट आहे. मी अप्लाय केलं, मी सिलेक्ट झालो, आणि सकाळी 5:30 वाजता आम्ही सगळेजण निघालो होतो. बसमध्ये बसताना मी असा विचार केला की काय काय क्वेश्चन्स मला विचारायचे सरांना. मी इतक्या क्वेश्चन्सचा असं एक लिस्ट बनवली होती की मला हे सगळे क्वेश्चन्स त्यांना विचारायचे आहेत, आणि त्या प्रश्नांचं उत्तर जर मला मिळालं तर मी पण त्यांच्यासारखा एक मोठा स्टार बनू शकेल. आम्ही सगळे तिकडे पोहोचलो. पहिला शॉट लागला, काय चुम्मा टेक दिला होता शाहरुख खान सरांनी यार, आम्हाला एवढं भारी वाटलं ना. आणि आम्ही सगळेजण असे मागे भाला घेऊन उभं होतो. तर ऐक ना, पुढे काय झालं माहिती आहे का, मी पळालो त्यांच्याकडे. सो मी असं तिकडे जाणार आणि त्यांना म्हणणार की हॅलो सर, मी आदित्य, मला असं असं तुम्हाला विचारायचंय. मी पळालो त्यांच्याकडे, गेलो, आणि तिथल्या एका त्या माणसाने, त्या क्रूमधल्या एका माणसाने मला जोरात फरफडत असं खाली फेकलं, आणि ते तिकडनं निघून गेले शाहरुख खान सर. मी पळत पळत गेलो, पण तोपर्यंत त्यांचे बॉडीगार्ड्स अँड ऑल तिकडे उभे होते. सो मग मग पुन्हा भेटणं झालं का नाही? सगळ्यात मोठा रिग्रेट. डोंट वरी. काय नाही, यात्रेला बोलवणार शाहरुख खानला आमच्या गावात, तुला भेटून. नाही, आता त्याच्यासोबत कामच करायचं. एक्झॅक्टली. दॅट्स द स्पिरिट. व्हेरी गुड. चला नेक्स्ट. मी फिरवतो. ट्रूथ. मी विचारणार प्रश्न. योगिता, जेव्हा तू 11-12 मध्ये होतीस तेव्हा तुला एक मुलगा आवडायचा बघ. काहीतरी उगाच बाता मारते. तिला आधीपासून ओळखतो तुझ्या, असलं काही नव्हतं. सांग तिला योगी. अरे त्याने तुला चिठ्ठी दिली होती बघ, आणि मी चिठ्ठी दिली. ते सांग ना त्यांना. दौलत, अगं तू हिला सांगितलं, मला सांगितलं नाहीस? ए काय तू गप. ही तुझ्या जवळची, मी तुझ्या जवळचा नाही. नाही दौलत, मुद्दामून नाही केलं. अरे त्या दिवशी आम्ही गप्पा मारत होतो, ते खोदून विचारत होते मला, म्हणून मी सांगितलं. म्हणजे सांगणार की तू आता? बरोबर आहे. नाही आद्या, मोठा गेम झाला यार. दौल्या भांडणं करतो, दौल्या झोपा काढतो, पण दौल्या नीच नाही रे. नाही दौल्या, योगीने त्याच्यापासून सगळं लपव, एवढा नीच नाही दौल्या. नाहीये दौल्या, ऐक ना माझं प्लीज. सो सॅड. आद्या, यांच्यापेक्षा आपली मैत्री परवडली रे. मग काय, आपण निदान एकमेकांना सगळं सांगतो. हे काय, मग काय. गप्पा बसा. दौल्या ऐक ना, अरे एवढं फार काही मोठं नव्हतंच, त्याचा पासिंग क्रश होता ना माझा, म्हणून मग मी नाही. दौल्या ऐक ना. हिला सांगितलंस ना, आता हिलाच सांग. तुला काही जे सांगायचं नाही सांग, मला नको सांग. नाही दौल्या, मला ऐकायचं नाही. दौल्या, संजिता तुला अक्कल नाहीये का? मी म्हणाले होते ना, मी तुम्हाला आता सांगते पण यांना नंतर सांगेन. सांग ना योगिता. योगिता आम्हाला सांग ना. आम्हाला सांग. बरं त्याला राहू दे, आम्हाला सांग. योगिता, त्यांना सांगितलं, आम्हाला सांगायला काय होतं? सांग ना योगिता. योगिता सांग ना. योगिता सांग ना.
योगिता सांग ना योगिता. बरं ठीक आहे. हो, मला एक कॉलेजमध्ये असताना मुलगा आवडायचा जो माझ्या बेंचच्या मागच्या बेंचवरती बसायचा. तो खूप शांत, सोजवळ आणि छान मुलगा होता. आणि हो, मला तो आवडायचा. काही नाही, 11वीत असताना तो माझ्या वर्गात होता. एकदम सोजवळ शांत मुलगा असा. कविता पण खूप सुंदर करायचा. मला खूप आवडायचा तो. आमच्यात कधी असं बोलणं नाही झालं. पण एक दिवशी मी काय केलं माहितीये का, मी ना ॲबसेंट होते कॉलेजमध्ये आणि मला नोट्स हव्या होत्या. सो मी त्याचं पुस्तक घेतलं होतं. तर मग ते पुस्तक परत करताना मी त्याच्यासाठी एक चिठ्ठी लिहिली होती. मला त्याच्याबद्दल जे वाटतंय ते त्याच्यात लिहिलं होतं मी. हे पुढे काय झालं? पुढे सांग की काय झालं. हा, मग मला असं कळलं की तो कोणाबरोबर तरी रिलेशनशिपमध्ये होता. चिठ्ठी आहे तू. नाहीतर काय. मला माहित नाही त्याने ती चिठ्ठी वाचली, फेकली, फाडली काय. पण मग मी विषय सोडून दिला. परत बोलले नाही कधी त्याच्याशी. हे पण तू आत्ता कुठं असतो? मी ओळखतो का त्याला? नाही. दवल्या सॉरी ना, मी मुद्दामून नाही केलं. अरे मला तुला सांगायचं होतं, आता कळत नाही कसं समजू. प्लीज प्लीज दवल्या चिडू नको. आता काय निदान दौल्याला सांगायला पाहिजे होतं यार तिने. असं दे, मी पण आता हिला काय सांगणार नाही. ठीक आहे, बास करूया आता, कंटाळा आलाय. नाही, आयुष्यात पहिल्यांदा या दोघांचं एकमत झालंय. अरे वा, आपण या दिवसाला सद्भावना दिवस म्हणून साजरा करूया अशी माझी विनंती. खेळायचंय का नाही पुढे? हां, खेळूया. फिरवायची बॉटल. अच्छा. I'm a banker. I can't avoid numbers in my life. Okay. So guys, you are just my numbers for lifetime. आता असते काहींची किंमत 0, पण त्या शून्याची किंमत पण मोठी असते ना. ज्या नंबर सोबत असतो त्याची किंमत वाढते. आणि तो 0 आपल्या सोबतच आहे. फ्रेंड्स, टाळ्या. मस्त. एक ग्रुप प्लीज. आय एम मिसिंग छाया. सॉरी ना यार दवल्या. कम ऑन या दौलत. ते बास आता, खूप रडवलं या बाटलीने. बास. चला आता भुका लागल्यात. ए ट्रूथ झाल्या तर डेअर. हां, मी देतो. ओके. नाही जमणार यार. दौलत बोलते, बोल काय करायचे. नाही यार, याला नाही जमणार. आद्या पटकन सांग. ए काय काय माईंची खोली उघडू. बेस्ट. आद्या नाही. हा, काही काय. अरे काय हे नाही, प्लीज दवल्या. आलं. नाही, ऐक माझं. ए थांबा.